नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनिवार. तर आज मी करून दाखवणार आहे तुम्हाला कैरीचे पन्ह. ते पण दोन पद्धत दाखवणार आहे. तर एक कैरी बॉईल करून दाखवणार आहे आणि एक कच्च्या कैरीचं. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. कालची व्हिडिओ सोलकढीची होती. आता सध्या उष्णतेचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्याच्यामुळे पोटात गारवा यावा म्हणून मी ह्या रेसिपीज टाकलेल्या आहे. तर चला, एकदम साधी सोपी पद्धत आहे, पाहूया. तर साधारण 2 का 3 आकाराचे, मध्यम आकाराचे असे मी ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर कैरी बघून तुम्हाला वाटतच असेल की आंबट आहे. हां, ही आंबटच कैरी आहे. तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते. तोतापुरी कैरीचं मी मोरांब्याची व्हिडिओ टाकलेली ना, त्याच्यात असे आहेत बघा, ती तोतापुरी आहे आणि ही आहे ती आंबट कैरी आहे. तर ह्या तिन्ही कैऱ्या मी आता कुकरला लावून घेणार आणि साधारण 1 किंवा 2 शिट्या इनफ आहेत. तेवढं ह्याच्यामध्ये ती होऊन जाईल. हे पहा, शिजल्यावर ह्या कैऱ्या अशा दिसतात. तर आता आपण काय करायचं, ह्याच्यावरचं जे टर्फल आहे ना, हे पहा, हे आपण आता काढायचं आहे. काही जास्त मेहनत नाही आहे, साधी सोपी पद्धत आहे, इझी होऊन जाईल. हे पहा, हे असं काढून घ्यायचं आहे आणि हे आतलं थोडंसं गर आहे ना, ते चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. हे पहा असं. तर तिन्ही कैऱ्या अशी मी साल काढून घेतली आणि त्या सालीच्या आतलं जे गर आहे ना, तो काढून घेतलेला आहे आणि जो बाटा आहे ना, तो आपण हाताने जरी काढलात ना तरी होऊन जाईल. हे पहा, आता ह्याच्यामध्ये ना जेवढी कैरी घेतली ना आपण, त्याच्या थोडंसं म्हणजे तुमच्या आवडीवर आहे. मी ना हा थोडासा गूळ असा कट करून घेतलेला, तो आता मी त्याच्यात टाकणार आहे. हे पहा, तर साधारण ना 1 वाटी हा कैरीचा गर झालेला आहे. तर 1 वाटीला मी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हे वेलची पावडर मी टाकलेली आहे. चवीनुसार तुम्ही सगळं टाकू शकतात, म्हणजे तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला केवढं गोड पाहिजे केवढं. तर ह्याच्यात मी वेलची पावडर आणि काळं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि आता ना हाताने ते स्मॅश करणार आहे, कारण हाताने केलं ना तर ह्याचा कलर बदलणार नाही. हेच तुम्ही मिक्सरलाही करू शकता बारीक, पण मिक्सरला ना ह्याचा कलर चेंज होतो. तुम्ही पाहिजे तर ट्राय करू शकता, पण मी हातानेच एकजीव करून घेणार आहे. तर गूळ ना बारीक कापल्यामुळे तो मेल्ट लवकर होईल आणि तो एकजीव झालेला आहे. साधारण 1 वाटीला 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही साखरही घेऊ शकता. आता हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर ना एक बारीक चाळण आहे माझ्याकडे, त्या चाळणीत आपण हे प्रॉपर असं गाळून घेणार आहोत. सर्व मिश्रण त्यात गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि असं फिरवायचं आहे, चमच्याने घोटायचं, म्हणजे आपण जशी डाळ घोटतो ना तसं ते घोटायचं आहे. तर सगळं नितळ होऊन ना पाणी त्याचं खाली असा गर तयार होईल. हे पाहू शकता, पूर्ण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे कैरीचं पन्ह बनवायला गर. तर हे ना जामसारखं झालेलं आहे. आता तुमच्या आवडीवर आहे, तुम्ही 1 चमचा घ्या, 2 चमचा घ्या आणि मस्त असं थंड पाणी टाकून ते कैरीचं पन्ह पिऊ शकता. बर्फ टाकलेला आहे मी आता त्याच्यात. आपण जे गर तयार केलेलं आहे कैरीचं, शिजवलेल्या कैरीचं, ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि आता थंड पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त मिक्स करून कैरी पन्हाचा आस्वाद घ्यायचा आहे. ते आता भयानक उष्णता आहे, गरमी एवढी वाढली ना, कैरी तर पोटासाठी थंडच आहे, त्याच्यामुळे नक्की करून पहा कैरीचं पन्ह. तर चला आता दुसरी पद्धत दाखवते, एकदम साधी सोपी पद्धत. ही पण एकदम सोपी पद्धत होती, पण ही त्याहून साधी आणि अगदी सोपी पद्धत आहे. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात ही बारीक कापलेली कैरी आहे, जी बॉईल केलेली नाही आहे.
कच्ची आहे ती आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. आणि इथे ना आपण गूळ वापरणार नाही आहोत. साधारण 1 वाटी असे मी कैरीचे तुकडे घेतलेले आहेत. हे पाहू शकता. आपण मगाशी 1 वाटी गरला कैरीच्या 1 वाटी गूळ घेतलेला. आपण आता जी कैरीचं मेजरमेंटने घेतले ना त्यापेक्षा थोडंसं कमी अशी मी साखर घेतलेली आहे. त्याच्यात पण आपण काळा मीठ टाकलेला, ह्याच्यातही काळं मीठ टाकायचं आहे. आणि वेलची पावडर. वेलची पावडर शिवाय कशाला टेस्ट नाही, त्याच्यामुळे वेलची पावडर ही हवेच. तर थोडंसं अगदी पाणी मिक्स केलेलं आहे. आता ना हे बारीक केल्यावर ह्याचा कलर बघा कसा झाला आहे. म्हणून मगाशी मी तुम्हाला बोलली ते मी मिक्सरला न लावता हाताने करणार आणि हे मिक्सरला लावणार. तर तीच गाळणी घेतलेली आहे आणि त्याच गाळणीने आता हे जे मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण आहे ना ते आपण आता गाळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे चमच्याने तो जो गर आहे ना तो असं दाबून 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 जेवढं होईल ना तेवढं ते पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा, जास्त काय करायचं नाही. झालेलं आहे कैरीचं पन्हं. छानपैकी थंडगार पाणी ॲड करा, बर्फ टाका आणि हेही कैरीचं पन्हं झालेलं आहे. तर ह्या 2 कैरीचे पन्हापैकी तुम्हाला कुठली इझी वाटते ते तुम्ही घरी बनवू शकता. मला तरी खूप आवडलं आहे हे दोन्ही पद्धत करून तुम्हाला दाखवायला. तर आता व्हिडिओ इथेच थांबवते. तर मस्तपैकी गरम होत आहे ना तर मस्तपैकी थंडगार मी आता कैरीचं पन्हं पिणार आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढचे रेसिपीज किंवा व्हिडिओचे सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट मिळेल. बाय, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, शुभरात्री.